नमस्ते शेतकरी मित्रांनो, आपल्या रॉयल फार्मर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आपण आज जो प्लॉट बघणार आहे तो आहे कांदा बियाणाचा प्लॉट आहे. तर बीज मित्रांनो, आता हा जो प्लॉट बघताय पूर्ण परिपक्वतेकडे चाललेला आहे. तर याच्यावरती आता मधमाशीचं प्रमाण पण चांगलं आहे मित्रांनो, बघू शकताय तुम्ही. तर कशा प्रकारे असा 100% आता पोलन होत आहे याचं बघू शकताय तुम्ही. तर आता इथे शेतकरी आहेत, यांना आपण विचारूया की कशा पद्धतीने नियोजन केलं या प्लॉटचं. नमस्ते, नमस्ते. तुमचं नाव काय? जयदीप पांडुरंग बंडगर, गाव? राहणार रायवाडी, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. बरं, हा जो प्लॉट केला आहे तुम्ही, याला किती दिवस झालेत आता? याला साधारण आता 2 महिने होत आले. बरं, अजून परिपक्व नाही सध्या. नाही काय? हां, बरं, अजून किती दिवस लागतात काय याला? अजून 1 महिना ते 1.5 महिना लागू शकतो. बरं, आता हे जे तुम्ही प्लॉट केला आहे हा, कसं नियोजन केलं आहे सुरुवातीपासून याचं? नियोजन म्हणजे पहिल्यांदा खत घालून, म्हणजे सरी घालून खत घातलं. बरं, खत घालून कांदा आणलं. हां कांदा चिरून हां, त्याची बुडकी लावल्या. बरं. हां, याची व्हरायटी कोणती? व्हरायटी हा देशी गारवा आहे, तांबडा कांदा येतो. बरं बरं बरं. तुम्ही दरवर्षी करताय का, म्हणजे कसं? दरवर्षीच करतो. ह्यावेळी दरवर्षी देशीच कांदा असतोय, बरं पण ह्यावेळी मार्केटमध्ये देशी कांदा अवेलेबल नव्हता, बरं. हां म्हणून हा देशीचीच व्हरायटी आहे. बरं, याला आता मधमाशीचं हे कसं आहे, म्हणजे नियोजन तुम्ही जे केलं आता मधमाशीचं नियोजन म्हणजे इथं जास्त गारवा झाला याला, हां, मधमाशी अट्रॅक्ट होते याला. बरं बरं. आणि मधमाशीचं पण प्रमाण खूप जास्त आहे, याला काय अडचण नाही. नाही, हां, म्हणजे तुम्ही असं कोणतं कीटकनाशक की मारलेत का याला काय? नाही, काय नाही याला. बरं बरं. हां, आणि मग आता याचं तुम्ही आता म्हणजे आता जे उत्पन्न घेणार आहे याच्यापासून बियाणं घेणार आहे, या कंपनीसोबत करार आहे का तुम्ही स्वतः वगैरे रोपं करून बाहेर आम्ही रोपं करतोय, कोणी बी मागितलं तर बी पण निघतोय. बरं. बियाचा रेट साधारण 1,500 ते 2,000च्या आसपास. हां, किलो? हा, किलो. बरं बरं बरं. मग आता हे तुम्ही जे बियाणं आणले, हे कांदे, हे कुठून आणलेत काय? कांदा सांगली मार्केट. बरं. हां हां हां, म्हणजे आता त्यात पण व्हरायटीची कांदा चिरताना पण नाही, हां, बघून चिरायला लागते. त्यात फुटीचा कांदा, नळा, बरं. हे बघून. एक डोळ्याचा पूर्ण कांदा आहे ना, हा एक डोळ्याचा कांदा आहे. डबल डोळा झाला की त्यात फुटी यायची शक्यता जास्त असते. बरं, आता जे ते बीज तयार झालंय ते तुमचं, ते किती टक्के होतंय, म्हणजे ते आता त्यात म्हणजे उगवण क्षमता. हां, म्हणजे हा उगवण क्षमता असेल, किंवा ती जे असा ती गोंडा तयार झालाय तुमचा, त्याच्यामध्ये किती टक्के बिया तयार होतात, म्हणजे त्या कांदे? सगळं जेवढं फुल लागले नाही, हां, म्हणजे ते 100% गोंडामध्ये 100% निघते. बी निघते. बरं बरं. कवळा जे राहिलाय हां, तेच तेवढा आता ह्या प्लॉटमधून तुम्ही कांदे रोपं करून विकले किंवा बियाणे विकले, तरी हा अंदाजित किती गुंठे प्लॉट असेल तुमचा? हा 10च्या आत असेल, म्हणजे 7 गुंठे ते 10 गुंठेच्या आसपास. म्हणजे 7 ते 8-9 गुंठे प्लॉट आहे. मग किती उत्पन्न होऊ शकते याचं काय? पण लाख ते 1.5 लाख रुपये. हां, बिया विकू द्या किंवा विकू दे किंवा म्हणजे रोपं तरू करून विकू द्या. काय अडचण नाही. बरं बरं. किती महिन्याचा कालावधी टोटल हा? टोटली 4 महिने लागतात. बरं बरं बरं, चालते. धन्यवाद मित्रांनो. आणि आता तुम्ही बघू शकताय, ह्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी ह्या नियोजन केलं आहे. याच्यावरती 100% मधमाशी आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो यांनी नियोजन केलं आहे, आणि 100% यांचं मत आहे की 100% याचं बियाणं सक्सेस होतं आहे. तर मित्रांनो, जे कोण आपले नवीन शेतकरी बांधव आहेत त्यांनी आपला चॅनल लाईक, सबस्क्राईब व शेअर करायचा आहे.